सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय भारत, जय संविधान। मी महासंघटनेचा मराठवाडा अध्यक्ष नितीन गोविंदराव तलवारे, माझ्यासोबत APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष SK बबलू, PM श्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींची शाळा या शाळेचे शालेय समितीचे सदस्य सदाशिव चव्हाण, महासंघटनेचे तालुकाध्यक्ष सुनीलजी तोटरे आणि जिल्हा परिषदमध्ये आपले लेकरं शिकवण्यासाठी पाठवणारे पालक सुद्धा माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही या ठिकाणी मुख्य तहसील कार्यालयाच्या समोर आलोय। या ठिकाणी आदरणीय तहसीलदार साहेब यांना आम्ही महासंघटनेच्या वतीने या सगळ्यांच्या सह्या घेऊन आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी विषय आमचा आहे की PM श्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींची शाळा, जी की नांदेड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सगळ्यात मोठी असणारी ही शाळा, शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी ही शाळा, या शाळेच्या संदर्भात याच्या पाठीमागं आम्ही जवळपास 15 दिवसापूर्वीपासून संघटनेच्या वतीनं पत्रव्यवहार केला आहे। त्याच्याच अनुषंगानं आता पुढील दिशा याची म्हणून आम्ही एक पत्र दिलोय। याच्यामध्ये आमचा विषय आहे की PM श्री जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये जे अवैधपणे या ठिकाणी मांस विक्री करणारे जे लोक आहेत यांचे दुकाने इथून स्थलांतरित झाले पाहिजे, हे दुकानं इथून कायमचे बंद झाले पाहिजे। कारण का तर ह्या मांस विक्री करणाऱ्या लोकांनी यांचा मांस विक्री करण्याचा व्यवसाय या ठिकाणी चालू ठेवला आहे, परंतु त्या ठिकाणी जे घाण पाणी असतं, जे काही त्यांचा कचरा असतो, तो सगळा कचरा आणि ते घाण पाणी जिल्हा परिषदच्या या मुलींच्या शाळेमध्ये सोडण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे। आम्ही त्या संदर्भात व्हिडिओ पण मी केला होता। या ठिकाणी स्थानिक लेवलला, स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रशासनानं, मग नगरपालिका असेल, तहसील असेल, गट शिक्षण अधिकारी असेल किंवा कोणी संबंधित जे कर्मचारी अधिकारी लोक आहेत, संबंधित जे विभाग आहेत, यांच्या माध्यमातून आतापर्यंत आम्हाला कसलाही या ठिकाणी पत्र आलेलं नाही किंवा कसली चौकशी झाली नाही किंवा कसली कारवाई झाली नाही। म्हणून ह्याचाच पुढील दिशा म्हणून आम्ही आता उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे। येणाऱ्या 13 जुलैला, दिनांक 13 तारखेला जुलैच्या या ठिकाणी सोमवारी आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर साखळी उपोषणासाठी बसणार आहोत आणि त्या साखळी उपोषणामध्ये आमच्यासोबत शालेय समितीचे सदस्य असतील, महासंघटनेचे सदस्य असतील आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील किंवा पालक वर्ग असतील, या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। आणि ह्या उपोषणाचा विषय आमचा असणार आहे, जे की आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय की जे अनाधिकृत या ठिकाणी जे जिल्हा परिषदच्या आवारामध्ये जे गाळे आहेत, ज्या ठिकाणी मांस विक्री चालू आहे, ही मांस विक्री त्या ठिकाणी बंद झाली पाहिजे। अवैधपणे दारू विकणारे जे लोक आहेत जिल्हा परिषद आवारामध्ये, ते बंद झाले पाहिजे। आणि म्हणून जोपर्यंत हे मांस विक्री करणारे या ठिकाणी स्थलांतरित होणार नाही, तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे। हा लढा येणाऱ्या आम्ही या पावसाळ्यामध्ये उपोषणाला बसणार आहोत। प्रशासनाला ह्या व्हिडिओद्वारे माझी एकच विनंती असणार आहे की आमची मागणी एकदम सरळ आणि सोपी आहे। सर्वसामान्य गोरगरीब लोकांचेच नाही तर जवळपास मध्यमवर्गीय कुटुंबाची लेकरं सुद्धा या जिल्हा परिषद शाळेला शिक्षणासाठी आहेत आणि हे लहान लेकरं त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पाठीमागं जो सोशल मीडियाला व्हिडिओ व्हायरल केला होता, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की त्या ठिकाणी लहान 3-3.5 वर्षाची लेकरं, अंगणवाडीची लेकरं त्या ठिकाणी त्या घाण पाण्यातून अंगणवाडीमध्ये जाताना दिसत आहेत। अंगणवाडी चिटकून त्या पाण्याच्या बाजूला चिटकून आहे आणि त्या ठिकाणी गटराची अवस्था झालेली आहे। अतिशय दुर्गंध त्या ठिकाणी सुटलेली आहे। लेकरांना शाळेत बसता येत नाही, ग्राउंडवर खेळता येत नाही। मग सर्वसामान्य गोरगरीब लोकांची असणारी ही शाळा जर या शाळेमध्ये अशी जर घाण असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित प्रशासन असेल, पालक लोक असतील, या सर्वांना माझी विनंती असेल की गोरगरीब घरचे लेकरं या ठिकाणी शिकायला आहेत, हे उद्याचे अधिकारी असणारे हे लेकरं आहेत आणि मग अशा लेकरांच्या आरोग्याशी आपण खेळणार आहोत काय? या आरोग्याशी आपण या लेकरांच्या आरोग्याशी आपण तडजोड करणार आहोत का? हा माझा सरळ आणि सोपा प्रश्न आहे। प्रशासनानं स्थानिक लेवलला मग राजकीय दबाव असेल किंवा अन्य कोणता दबाव असेल, या दबावाला बळी पडून म्हणण्यापेक्षा त्या चिरीमिरीचा व्यवहार करून ह्या लोकांनी सेटलमेंट केले काय माहिती नाही। यामुळं आम्हाला या ठिकाणी कसलाच न्याय मिळाला नाही, म्हणून न्याय मिळाला नाही म्हणून ह्या संबंधित विषय घेऊन आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसणार आहोत। पावसाळ्याचे दिवस चालू आहेत। मी हा व्हिडिओ बघणाऱ्या संबंधित सर्व लोकांना माझी विनंती असेल, प्रशासनाला माझं सांगणं असेल की पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही सगळेजण उपोषणाला बसणार आहोत। आम्हीच नव्हे तर विद्यार्थी सुद्धा उपोषणाला बसणार आहेत, त्यांच्या न्याय हक्कासाठी ते बसणार आहेत। हेच विद्यार्थी आजचे उद्याचे अधिकारी आहेत। चिकन मटण खाणारे लोक, दारू पिणारे लोक, यांचं ठिकाण जरी कुठं तालुक्याच्या बाहेर जरी असलं, शहराच्या जरी बाहेर असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी लोक जाऊन चिकन मटण घेतात, दारू पितात। परंतु शाळेच्या बाबतीत हा प्रकार वेगळा आहे। जवळची शाळा असावी लागते, घराच्या जवळ असली पाहिजे, चांगली असली पाहिजे। शाळा
जवळ असेल तरच ॲडमिशन करणारे लोक आपल्या ठिकाणी भरपूर असतात. म्हणून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी ही एवढी मोठी शाळा, या शाळेला आपल्याला टिकवायचं आहे भावांनो. म्हणून जास्तीत जास्त पालक वर्गाने, जास्तीत लोकांनी या विषयाला सपोर्ट करावा आणि प्रशासनाला माझी विनंती असेल की आपण ह्या विषयामध्ये कुठेतरी ठोस पाऊल उचलावं. कारण विषय लेकरांचा आहे, लेकरांच्या बाबतीत कसलीच तडजोड नाही. आम्ही संघटनेच्या वतीनं पार मुंबईपर्यंत लढण्याची आमची तयारी आहे. इथं जर विषय मार्गी नाही लागला तर आम्ही उद्या भविष्यात आझाद मैदानाला सुद्धा, मंत्रालयावर सुद्धा आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार. एवढं मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आणि मी जाताना एकच सांगणार आहे की लांब हे जर उद्या इथले चिकन दुकान उठवले, चिकन मटनचे दुकानं, दारूची दुकानं इथले उठवून जर शहराच्या बाहेर जरी ठेवलो तरी सुद्धा खाणारे लोक जाऊन तिथून घेतात. परंतु ह्याच शाळेच्या माध्यमातून जर इथं घाण व्हायला लागली तर पाठीमागली जिल्हा परिषद बघताय, मुलांची जिल्हा परिषद बंद पडली, ओस पडली, तिथं पुरं घाणीचं साम्राज्य निर्माण झालं. जर तसं जर इथं झालं तर उद्या हे लेकरं पुढे जातील. गोरगरीब लेकरं, लोकांचे लेकरं प्रायव्हेट शाळांमध्ये शिकतील काय, इंग्लिश स्कूलमध्ये शिकतील काय, खातील काय आणि शिकवतील काय. आणि म्हणून माझी प्रश्नाला एवढीच विनंती असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब असतील, आदरणीय मुख्य कार्यकारी जिल्हा परिषदचे नांदेडचे मॅडम असतील किंवा मुखेडचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे मुख्य अधिकारी असतील, मी सर्वांना माझी विनंती असेल, तहसीलदार साहेबांना सुद्धा विनंती असेल, शिक्षण अधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण थोडंसं यामध्ये लक्ष घालावं आणि हा विषय निकाली काढावं. अनधिकृत असलेले गाळे त्या ठिकाणी मांस विक्री करणारे जे लोक आहेत त्यांचं स्थलांतर या ठिकाणी तात्काळ झालं पाहिजे. अन्यथा 13 तारखेला आम्ही सर्वजण महासंघटनेचे लोक, शालेय समितीचे लोक, पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग या सर्वांना घेऊन आम्ही पावसात या ठिकाणी साखळी उपोषणाला बसणार. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, जय लवजी, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.